शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीने आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौक येथे राज्य शासनातील भ्रष्ट मंत्र्यांविरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली. या आंदोलनात मंत्री योगेश कदम, मंत्री संजय शिरसाट, मंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री भरत गोगावले तसेच आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात कडाडून घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनाची विशेष दखल घेण्याजोगी बाब म्हणजे संतप्त शिवसैनिकांनी मंत्र्यांच्या प्रतिकृतीसमोर रमीच झाडाव लावून अनोखं आंदोलन केलं. यावेळी शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख पैलवान विशालसिंग राजपूत, अभिजित पाटील, संजय काटे, शंभू काटकर, उपजिल्हा प्रमुख महादेव मगदुम, महिला आघाडी जिल्हाप्रमुख योजना पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख तानाजी सातपुते, ओंकार देशपांडे, रुपेश मोकाशी, बाळासाहेब हत्तेकर, विठ्ठल संकपाळ, शकीरा जमादार, सुजाता इंगळे, पांडुरंग लोहार, विष्णू पाटील, विश्वास कांबळे, विराज बुडाले, कुबेरसिंग राजपूत, रोहन कोळी, सणी कोरे, नंदू जाधव, प्रथमेश शमगार, भरतकुमार पाटील, भगवानदास केंगार, अनिल हुल्ले, मुन्ना शेख, प्रसाद रिसावडे यांसह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. या निदर्शनाने सांगलीत राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.